सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. परमेश्वराने आता सुंदर दिवस आपल्याला दाखवलेला आहे, त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस आजच्या मननासाठी आपण मत्ती याचा 4 अध्याय आणि 17 वचन काय सांगते बघूया. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे स्वर्गाच्या राज्याची घोषणा करणे होय. हा होता येशूने जेव्हा आपल्या संदेशाला सुरुवात केली, तेव्हा त्याने आपला पहिला सार्वजनिक संदेश पश्चाताप या महत्वाच्या विषयापासून सुरू केला. पश्चाताप म्हणजे फक्त पापाबद्दल खेद व्यक्त करणं नव्हे, तर मन, विचार, दिशा आणि जीवनशैली बदलणे होय. येशू सांगतो की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. याचा अर्थ देवाचे राज्य भविष्यातच नाही, तर आत्ताच आपल्या जीवनात अनुभवता येते. पण त्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मानवाचे पापाने मलिन झालेले मन परिवर्तित होणे आवश्यक आहे. देव आपल्याला जुन्या पापी मार्गातून नव्या जीवनाकडे बोलावतो. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे म्हणजे आजच तत्काळ असा प्रतिसाद आपल्याला द्यावा लागेल. येशू संगती चालण्याचा निर्णय आम्ही उद्यावर ढकलून चालणार नाही. पश्चाताप म्हणजे शिक्षा नसून तो देवाची कृपा स्वीकारण्याचा मार्ग आहे. ती कृपेची संधी आपल्याला आहे, तोपर्यंत आम्ही त्याच्या संगती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाचे स्वर्गीय राज्य कसे आहे? त्या राज्याचे जीवन म्हणजे असे जीवन जिथे देव राज्य करीतो, तिथे शांती, सत्य, पवित्रता आणि आनंद ही सदासर्वकाळ असणार आहे. जसा त्यावेळी येशूने लोकांना पाचारण केले, तसाच येशू आजही आपल्याला त्याच पद्धतीने पाचारण करतो. पश्चाताप करा आणि माझ्याकडे या. जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो, आपला पापी मार्ग बदलला, तर देवाचे राज्य आपल्या कुटुंबात, सेवेत आणि वैयक्तिक जीवनात प्रकट होईल. देवाची शांती, प्रीती आणि सहभागिता तुम्हा बरोबर असो. आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र महासनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या आमच्या उत्पन्न करता प्रेमळ पिता, खरोखर बापा, हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडला, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. प्रेमळ पिता परमेश्वरा, प्रार्थना विनंती करते देव बापा, जे काही वचन वाचलेले बापा ते आशीर्वादित करतो. परमेश्वरा, ज्यांनी कोणी बापा हे वचन ऐकले आहे, त्या सर्वांच्या जीवनामध्ये तू कार्य करतो परमेश्वरा. आणि प्रेमळ पिता, याचा अनुभव आम्हा प्रत्येकाच्या जीवनात घडावा असं तुझ्या दयेने कृपेने हो दे. प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडव, प्रत्येकाला बापा तुझ्या आशीर्वादाने भर प्रेमळ पिता परमेश्वरा. आणि खरोखर बापा, ज्यावेळेस तू ढगावर बसून आम्हा प्रत्येकाचा न्याय करायला येशील, त्यावेळेला प्रेमळ पिता परमेश्वरा, आम्हा सर्वांची आठवण करायला विसरू नकोस. या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक लहान स्वरावर तुझा फुल आणि भरपूर त्याचा आशीर्वाद पाठव. आमची काळजी घेतलीस याबद्दल उपकार आभार मानते. आलेल्या संदेशावर, वचनावर विशेष असा आशीर्वाद पाठवलास याबद्दल मी तुझे उपकाराने आभार मानते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यात गोड प्रेरणावरती प्रार्थना केली म्हणून ऐकते. आमेन.